बरोबर सावंतकोड संघाच्या संघाला आपण देखील थँक्यू सो मच विश्वास केणे उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत। नवलाई देवी चषक 2024 चं आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय आणि सामना पाहतो आपण फ्रेश मॅच या दोन संघांमध्ये। गेम इज ऑन, व्हेरी पास बॉल क्रॉस द लाईन, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, चौकार। तर सन्माननीय सूरजजी माने उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, आता चेंडू लॉंग लेगच्या दिशेला चाललाय, फिल्डर नाहीये, लागोपाठचा दुसरा, चौकार। संघ जे हनुमान आता चालू वाकन संघ सावंतकोड लेगबायचा इशारा, श्री काल भैरवनाथ क्रिकेट संघ सावंतकोड या टीमचे कॅप्टन आलेले आहेत, त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊया। सावंतकोड तर आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला सन्मानित केलं जातोय। तुषारजी महाडिक उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देतो। अगदी कोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला मिड विकेटला, रन्स मिळाला नाहीये। सुरुवातीला 2 चौकार आले, सिंगल, त्याच्यानंतर डॉट, एकूण स्कोरबोर्ड वरती 9 रन्स। हाफ ट्रॅकर, फिल्डर उपस्थित नाही आहे, डीप मिड विकेटला चेंडू चाललाय, सीमा पार, या ओव्हर मध्ये आलाय तिसरा, चौकार। चेंडू अगोदर बॅट वरती आदळला, नंतर चेंडूने घेतला एस्टनचा बेत, पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू पहिल्या ओव्हर मध्ये पहा मिळतोय। फलंदाज बाद, धावसंख्या स्कोरबोर्ड वरती धावा पाहिलं तर 13 धावसंख्येवरती मंगेश बाद। चला पहिल्या ओव्हर मध्ये 13 आले, 13 वरती 1 विकेट पहा मिळते आपल्याला। नवीन गोलंदाज
बॉलर रवींद्र यांना पाहतोय. दुसरं षटक. चला वेळ झाली तर मग पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, लक्षात ठेवा. लो फुल टॉस ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. यस नो यस नो आणि अखेरकार 2 रन्स प्राप्त करत असताना 2 धावा. डावकरी हाताचा फलंदाज म्हणजे रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पहा मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडस वळण घेतलं. टर्न झालाय चेंडू. डॉट बॉल. पूल केलाय. फटका चांगलाय. ताकदवर स्ट्रोक. चेंडू चाललाय. बॅकवर्ड खेळलेला फिल्डर उपस्थित. व्हॉट अ कॅच. सुपर झेल. चांगले खेळले होते हव्यात, मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फटका होता, त्यामुळेच ते फटका हवेत खेळले गेलं नाहीये. चेंडू जर ऑन साइडला असता तर गेला असा, कारण सध्या तरी वाऱ्याचा वेग पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, त्यामुळे चेंडू जाऊ शकला नाही. या फलंदाज बाद झाले. दुसरा धक्का लागलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला फिल्डर आलेत. एकेरी धाव मिळत असताना 19 रन्स झालेत. ते आता 16 धावा. उडवण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळल्यात. फिल्डर आल्यात. योगेश डाऊन दी बॉल. गुड कॅच. चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना 1 मोर विकेट डाऊन. दुसरं षटक मार्गस्थ. आले आले स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळत असताना एकूण धावसंख्या पाहिली तर दुसरा ओव्हर समाप्त झालाय. फक्त 17 धावा स्कोरबोर्डवर. सुरुवातीला 2 चौकार आले. एका ओव्हरमध्ये 3 आले, मात्र या ओव्हरमध्ये चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली गोलंदाज रवींद्र या गोलंदाजाने. अद्यापर्यंत गोलंदाज दिलीप लेग स्टंप सोडून दिला बॉल आणि चेंडूने घेतलं वळण. गिरकी. फलंदाज बाद. जाळामध्ये फसला.
मंडल मोरसडे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे. फटका चांगला आहे. लॉंग लॉंग बिग वे. दिस इज मॅट इट. 6 रन. दोन षटकांच्या अगोदर नवीन आणि त्यानंतर जुना चेंडू प्रोव्हाइड केला जाईल. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा थोडा टर्न होत असताना वाईड बॉल. एक अवांतर धावेने वाढवून 24-24 तिसरे षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी स्क्रीन बोल्ड. यस, फलंदाज बाद. पुढे येऊन केल्यात फटका हवेत केल्यात. फिल्डर लॉंग ऑफला छेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का दिला जातोय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती फक्त 24 धावा. जात असताना आपण पाहिलं एकाही फलंदाजाला केपटीवरती थांबता आलं नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 3 चौकार आले. मात्र असं वाटलं की आता या धावा वेगाने एकवटण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रयत्न त्यांचे अपुरे पडले कारण दुसरीकडे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जागेवरून थांबवून खेळण्याचा प्रयत्न. इट्स वाईड बॉल. अंपायर सिग्नल. स्ट्राइक वरती आता बळीराम आल्यात, लेफ्टी बॅट्समन. सरळ खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू चालला या स्क्रीन समोर. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातील आणि इथून षटक समाप्त झाला. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या
27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. पहिलाच बॉल फुल टॉस बॅटच्या रडारामध्ये फेकून दिला डीप मिड विकेटला. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. षटकार आला कधीपासून एखाद्या प्रतीक्षेमध्ये होते. पुन्हा एकदा चेंडूला टर्न केलं मात्र जास्त उंची लांबी कमी आणि ते काय घडलंय सुतारच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. त्यांच्या प्रतीक्षेत होता आणि दोन लागोपाठचे षटकार. झेल सुटला आणि षटकार मिळाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. एक धाव तर पूर्ण केले. सेकंडचा कॉल. 2 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो या ओव्हरमध्ये. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. मागच्या 3 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या. या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पूल करतोय. फटका फसलाय की टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार. काही क्रीडा मंडळ पित्तळवाडी आणि त्याचबरोबर मोरसडे जे हनुमान मित्र मंडळ मोरसडे दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. टॉस करू आपण. बॉल लेफ्ट वाईट. एक अभांतर धाव. मोरसडे आणि पित्तळवाडी या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच पहा मिळेल. सामना असेल 4 षटकांचा. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्टलेगच्या दिशेला खेळलाय. फिल्डर उपस्थित आहेत. पहा थ्रो कुठे गेलाय आणि तोपर्यंत एकेरी धाव. $49 49 धावा. उडवण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळल्यात. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा कॉल आहे. पहा बॅट्समन निघालेत आणि येथे 3 धावा सुद्धा पूर्ण होतील का. फलंदाज बाद डायरेक्ट हिट. 2च रन्स. चला मोरसाडे टीमचे कॅप्टन आलेत. पित्तळवाडी टीम कॅप्टन या. टॉस करू. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. धाबा एकूण बनवल्यात 51 बनवल्यात. 52 टू विन. तुषार सर उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असे आपण टॉस करू. 52 टू विन आहे दोन संघामध्ये. काका आणि त्याचबरोबर मोरसांडे या दोन संघामध्ये टॉस. नाणेफेकीचा कॉल.
पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच. इट इज अ कॉल. मोरसडे टीम टॉस विन, बॉल फर्स्ट. यस. धन्यवाद जगदीश पाटील सर. जाऊयात महाराष्ट्र देशानं मॅच देखील अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलं. एका बाजूला आपण संघ पाहतोय जय हनुमान वाकण त्यांच्या अगेन्स्ट साई गावदेवी जन्नी माता सरई या दोन्ही दिग्गज संघात ही मॅच सुरू आहे. विजयासाठी तत्पर धावा बनवायच्या. आता मात्र 52 जय हनुमान वाकण या संघाला, कारण की 51 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या आणि आता मात्र 52 धावेची आवश्यकता असेल. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये प्रस्थापित करावा लागेल, कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर धावा देखील बनल्या जातात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला बॅटर सुमित झाला सज्ज. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर अभिजितला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वैभव देखील सज्ज झालाय. पुण्याच्या दुपारच्या सत्रामध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित नवलाई देवी चषकामध्ये सर्व मान्यवरांचं लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुण्याच्या सहर्ष अधिक स्वागत असेल. आजचा दिवस अतिशय खास आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल नवलाई देवी चषकाचा. आणि आज आपण पाहिलं तर वातावरण देखील साथ देतो या चषकाला, कारण की वातावरणात थोडासा दमटपणा जाणवतोय. थंडगार हवा आणि नक्कीच निसर्गरम्य वातावरणामध्ये सौंदर्यवान असं क्रीडांगण. लेट्स प्ले शॉट गुड गेम. हो, पहिला चेंडू खाली होता. स्विंगाना मिस, नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. युवा गोलंदाज आहेत आणि कामगिरी दमदार करतोय. गावदेवी जन्नी माता सरई या संघ आता मात्र इन ऍक्शन मध्ये. मागच्या मॅच मध्ये सरई संघाने विजय प्रस्थापित केला होता आणि इथे सुद्धा नक्कीच आपण पाहतोय हा दुसरा चेंडू तो निर्धाव व्हेरिएशन पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी खोलवर टप्प्याचा होता. या चेंडूवरती आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला पिच केला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आणि नक्कीच चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला बॅटर सुमितला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. हो, इथे मात्र पुण्याच्या चांगला चेंडू पिच केला. धावाची संधी आणि पाहावं लागेल मगाच्या आतमध्ये फिंगर फलंदाज बाद. पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान वाकड या संघाला. अभिजित 0वरती बाद. विकेटची प्राप्ती झाली. खरं तर विचार केला तर एकही धाव न घेता इथे मात्र नक्कीच विकेट बाद झाला. नक्कीच महत्वाचा विकेट होता आणि नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक देखील दाखल झाला. वैभव अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, 3ऱ्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपाने विकेट देखील घेतली आणि आता मात्र चांगला खेळ देखील प्रस्थापित केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. फ्लाइंग स्टार्ट करून देणं गरजेचं होतं आपल्या संघासाठी, कारण की धावा धावफलकावरती बनवायच्यात 52.
गोलंदाज तयार. हो, फुल टॉस चेंडू होता आणि अगदी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा वाईटचा इशारा. चांगली गोलंदाजी सुरू आहे. व्हेरिएशन करण्याचा या ठिकाणी मात्र सातत्याने प्रयत्न केला जातोय, परंतु आपण पाहता थोडासा चेंडू नक्कीच अवांतरच्या स्वरूपाने बाहेर निघाला. वाईट आणि नक्कीच श्रीगणेशा होतो. या ठिकाणी मात्र एका धाबेचा वाकण या संघाचा. हो, क्या बात आहे. चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला आणि तत्पर बॅकअप चांगला आहे आणि नक्कीच पाहावं लागेल. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मला आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव हाताळले, 1 चेंडूवरती विकेट. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. हो, इथे मात्र मिस्टामी स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं. तत्पर 2 धाबा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेंच्या सहाय्याने धावसंख्या 3 या आकड्यावरती. चांगलं बॅटल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर वाकण संघ देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी माता सरई संघ देखील संघर्ष करत आहे. हो, खराब चेंडू मित्र म्हणेन, परंतु या चेंडूसाठी क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. अगली वेगळी रणनीती आखली झाली. नक्कीच अनेकदा आपण पाहत असतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक असतात, परंतु इथे मात्र हा क्षेत्ररक्षक तशा पद्धतीने तैनात केला होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. विजयासाठी उर्वरित 18 चेंडू मध्ये आता मात्र धावा बनवायच्यात. अर्थातच 48 धाब्यांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 48 ची आवश्यकता. यस डीजे. बळीरामला आपण पाहतोय. बळीराम देखील सज्ज झाला. चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे आई गावदेवी जन्नी माता सरई संघाच्या माध्यमातून. हो, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू आहे. पंचांचा वाईटचा इशारा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हो, फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. अगदी त्यांच्या हाताच्या नक्कीच जो पिसारा फळवता त्यामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज बाद. विकेटची प्राप्ती मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. अगदी वाईडिश लॉंगाला क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले. ओहो, अति घाई संकटात नाही आणि ते मात्र बॅकअप चांगला होता, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल नशिबाचा चौकार. चौकार आला. मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि आता मात्र चांगलं बॅटल देखील पाहायला मिळतंय. हो, इथे मात्र अपील. बॅटची नरेश, फलंदाज बाद आणि आता मात्र रवींद्र देखील तंबूच्या आश्रयाला.
फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 52चं लक्ष आहे. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. धाव घेण्याचा देखील प्रयत्न होत नाहीये. कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळतं. अगदी चेंडू पीच झाल्यानंतर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या दिशेनं वळण घेतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र डॉट चेंडूची देखील समाप्ती होते. हा अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. मधाच्या आतमध्ये बळीराम देखील एक्सपिरियन्स आपला पणाला लावतोय. फुल टॉस चेंडू आणि ते मात्र नक्की क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्चा थोडीशी मिसफील झाली होती परंतु बॅकअप चांगला आहे आणि तत्पर धावा मिळतील या 2 आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती रोशनला आपण पाहतोय. 12 चेंडू 40ची आवश्यकता. 20.00च्या सरासरीने इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. हो, क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये वैभवने गोलंदाजी केली, दुसऱ्या षटकामध्ये बळीरामने गोलंदाजी केली, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता मात्र मधाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोशनला देखील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. हो, इथं मात्र फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. शुभम डाऊन दी बॉल आलेले. अप्रतिम झेल टिपला. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळेल पांडुरंगला आपण पाहतोय. हो, पुणेशा फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. येतोय. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये रोशनच्या माध्यमातून. हो, पुनश्चा झेलची संधी. हो, इथे मात्र चुकीचं अनुमान आणि तत्बरा एकच धाव प्रस्थापित केली जात आहे आणि त्याच सोबतीने आपण विचार केला तर धाव देखील एक मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. हो, आडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांच्या आवाक्याच्या दूर. हो, चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर या चौकारानं. नशिबाचा चौकार. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. हो, इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईडचा इशारा. पुढच्या मॅचसाठी सज्ज राहा. पित्तलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरसडे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण नक्कीच तयार राहायचं आणि पित्तलवाडी संघ आपण देखील तयार राहायचा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हो, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक
असं वाटतंय की मी ऍक्शन रिप्लाय पाहतो. नक्कीच विचार केला की मागच्या चेंडूवरती देखील असंच काही घडलं होतं. तशाच पद्धतीचा हा फटका होता. तोच क्षेत्ररक्षक तिथेच चेंडू गेला होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच मध्ये चांगला खेळ प्रस्थापित करणं गरजेचं होतं. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 20 धावा आणि आता मात्र विजयासाठी 38 धावेंची आवश्यकता असेल. 32 धावेंची आवश्यकता असेल. माफ करा, 32 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू विजयासाठी 32 धावेंची आवश्यकता. यस डीजे मारावे लागतील जर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर. शुभम येतात अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, मिस्टर स्ट्रोक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जज करण्याचा प्रयत्न होता, परंतु लगेच अशा झेल घेणं कठीण असतं फार, कारण की स्वतः गोलंदाजाने चेंडू फेकून परत चेंडूला जज करणं फार कठीण असतं. आणि इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. उर्वरित 5 चेंडू मध्ये 31 धावेंची आवश्यकता. हो, आडव्या बॅटन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पर बाकअप चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. क्या बात आहे, फलंदाज बाद. इथे मात्र चांगला खेळ मैदानाच्या मध्ये प्रस्थापित केला जातोय. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. हो, पुनश्च डॉट बॉल. आणि सामन्यामध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि आता मात्र अंतिम जर षटकार मारला तर महेश शिंदे साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पांडुरंग साठी नक्कीच कॅश प्राइज आहे महेश शिंदे कडून, परंतु डॉट चेंडू येतोय. अंतिम चेंडू आहे. जर षटकार मारला तर महेश शिंदे कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे पांडुरंग साठी. हो, इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. विजय संपादित केला. आई गावदेवी झंडली माता